त्यातच आमंत्रण द्यायला फोन केला होता. आग्रहाचं निमंत्रण आहे सगळ्यांना. ओ माय गॉड, म्हणजे आता ऑफिशियली सलीलच्या घरी जायला मिळणार मला. हा दी थांब, बाबा इथेच आहेत. मी फोन स्पीकरवर टाकते, तू त्यांच्याशी बोल. हा बोल बाळा. बाबा बाबा हो ते माझ्या आजी सासू आलेत ना घरी. आमच्या कुलदेवीच्या मुख्य सेविका आहेत त्या. तर त्यांनी माझ्या आणि समीरच्या लग्नानंतरचे सगळे विधी करायचं ठरवलंय. आज संध्याकाळी आणि उद्याचा पूर्ण दिवस तो कार्यक्रम चालणार आहे. त्याचंच आमंत्रण द्यायला फोन केला होता. मला माहितीये खरं तर मी घरी येऊन आमंत्रण द्यायला पाहिजे, पण आई म्हणून फोन केला. तुम्ही सगळे आलात तर खूप आनंद होईल सगळ्यांना. कसं आहे ना अर्पिता, तुझी आई गेलीये मावशीकडे 2 दिवसासाठी. म्हणजे 2 दिवस ती इथे नाहीये, आणि असती तरी आली नसती हे तुलाही माहितीये. नचिकेत आणि कल्याणीचं जरा कठीणच दिसतंय. बाळा मी आलो असतो, पण काय डब्याची सगळी तयारी करायची ना, त्यामुळे मला येणं शक्य होणार नाही. निकी तू जाशील ना? हो मी जाईन ना. हे बघ अर्पिता, निकी येते पण आज येणार नाही, कारण आज तिच्या मदतीची गरज आहे मला. उद्या नक्की येईल ती. बरं ठीक आहे, तुम्ही आला असतात तर बरं वाटलं असतं मला. पण मला माहितीये डब्यांचं काम सोडून नाही येता येणार तुम्हाला. हरकत नाही, पण नंतर मी खास जेवायला बोलवणार आहे, तेव्हा यायचं. हा बाबा. हे आजकाल कोणी पाळत नाही, पण नातू होईपर्यंत लेकीच्या घरचं पाणी सुद्धा प्यायचं नसतं बापानं, अशी रीत आहे. बाबा काही काय बोलताय तुम्ही? तुम्ही पाठवा निखिला. हा आणि काळजी घ्या. ठेवते मी फोन. हो ठेव, आणि तू पण काळजी घे. घरातल्या सगळ्यांची काळजी घे. हो. चला अर्पिताचं आता हळूहळू सगळं मार्गी लागतंय. परमेश्वरा अशीच कृपा असू दे रे. मीनाक्षी, तू अशी अचानक घरी का आलीस? कोणाला काही संशय आला असता तर? मग काय करणार होते मी? आपण इतक्या जवळ आलो, त्यानंतर मी तुला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर न देता तू निघून गेलास. मी इतके कॉल केले, मेसेज केले, काहीच रिप्लाय नाही. ही काय पद्धत आहे? मला हर्ट झालं असेल याची कल्पना तरी आहे का? झालं. नचिकेत, आपल्यामधलं सगळं संपवायचं ठरवलंयस का तू? आपल्यामध्ये जे काही आहे ते संपवायचं ठरवलंयस का तू? क्षणात नकोशी झाले. नाही नचिकेत, मी तुम्हाला म्हटलंय मी तुमच्या संसाराच्या मध्ये नाही येणार. तुझं असं दूर जाणंही मला सहन नाही होते. अशी काय अपेक्षा ठेवली मी तुझ्याकडून की तू असा माझ्याशी वागतोय? मला सांगा ना, मी काय त्रास दिला तुम्हाला? माझ्याशी तुम्ही बोलणंच बंद केलंय. हात सोड ना माझा. माझ्याच इथे लोक ओळखतात मला. असं कोणी हात धरलेला बघितलं ना तर किती प्रॉब्लेम होतील कळतंय का? चिकेत, मी नाही सोडणार हात तुझा. आधी माझ्या प्रश्नांची उत्तर दे. कुठले प्रश्न? तू काहीच न बोलता गेल्यापासून माझा जीव टांगणीला लागलाय रे. जीव गुदमरतोय माझा. तुला गमावण्याच्या भीतीत मला सुचत नाहीये काही. नचिकेत, तू का नाही फोन उचलला माझा? माझ्या प्रेमाची काहीच किंमत नाही तुला? हा, तुझी बायको माझ्यापेक्षा सुंदर वाटते का तुला? तिला सोडून माझ्याकडे यावंसं वाटत नाहीये का तुला? हा सांग ना. मी तुझ्या एकटेपणात किती आधार दिला रे तुला? सगळं विसरलास? तू मला सांग, मला असं एकटं सोडायचं होतं तर मग कशाला जीव लावलास रे?
तू मला जवळ का केलंस तर मला असं तू झिडकारायचं होत असतं माझा जीव का मीनाक्षी 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 तू प्लीज शांत हो आधी, प्लीज शांत हो. मी तुला भेटायला येईन, खरंच भेटायला येईन, पण आत्ता इथून जा. आपल्यात जे काही निर्माण झालंय ना